माझं नाव रिंकू शेवाळे, कलागुरूमध्ये ताई तुमचं स्वागत आहे. तर थोडक्यात तुमची माहिती. नमस्कार, माझं नाव हिमगौरी आशुतोष कुलकर्णी. मी रत्नागिरी जिल्ह्यातून आली आहे, तालुका खेड येथे राहते आणि मी एक हाऊसवाईफ आहे. मला रांगोळी काढण्याची आवड आहे. लहानपणापासून मी रांगोळी आवडते मला काढायला आणि रंगत रांगोळीचे खूप आवडतात, त्यामुळं आणखीन आवड वाढली गेली. आपली जी कलागुरूमध्ये जी स्पर्धा अनाऊन्स झाली होती, तर थोडक्यात तुम्हाला ते कुठून समजलं आणि त्याच्यात आपण 21 दिवसाचा मोफत क्लास घेतला, त्याच्यामुळे तुम्हाला अजून काय असं गोष्टी कळाल्या की जे तुम्ही आधी काढत होता आणि आता त्याच्यामध्ये खूप बदल झाला असं वाटतं? मला कलागुरूबद्दल इंस्टाग्रामवरून कळलं. त्याच्यामध्ये मी चेक केला, त्यांचं पेज तुमचं आधी चेक केलं. त्याच्यामध्ये खूप मला इंटरेस्टेड डिझाईन्स खूप इंटरेस्टेड दिसल्या आणि रंगसंगती मुळात रंगसंगती इतकी सुंदर दाखवतात सर, म्हणजे मला आवडले. म्हणजे हे मी करायला पाहिजे, शिकायला पाहिजे असं वाटलं, म्हणून मग मी जॉईन झाले. आणि 21 दिवसांच्या कोर्समध्ये मला खूप गोष्टी कळल्या जी मला सर्परेषा येत नव्हत्या, म्हणजे हाताने काढायला येत नव्हत्या, त्याही मी शिकले. त्यामुळे मला आनंद होतो की मी जे मला जमत नव्हतं रांगोळीमधलं ते मी काढायला जमतं आता. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की आपण ऑनलाईन ही रांगोळी शिकू शकतो. शिकू जे लोकांना असं शकतो. वाटतं की हो, हो, हो. ऑफलाईनच गेलं पाहिजे, नाही, तर नाही. खूप लांब असल्यानंतरही तुम्ही ऑनलाईन रांगोळी शिकू शकता. आणि मुळात ऑनलाईन जरी म्हटलं तरी सर किंवा कलागुरूची टीम जी आहे ती वैयक्तिक लक्ष देऊन तुमच्याकडून करून घेते. म्हणजे तुम्ही जर त्यांना व्हिडिओ पाठवले की माझं हे जमत नाही आहे, मला हे तुम्ही एक्सप्लेन करून सांगाल का, तर खूप छान साथ देतात. त्यामुळे आणखीन शिकायची आवड निर्माण होते. त्यामुळे सगळ्यांनी कलागुरू पेजला नक्की फॉलो करा, इरा रांगोळी आर्ट्सला फॉलो करा. खूप छान उपक्रम आहे. आणि तुम्ही जो या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेला आहात, तो तुमचा जो स्टार्टिंगचा प्रवास, तो आता पुण्यापर्यंतचा प्रवास, तो थोडक्यात तो कशा प्रकारे झाला किंवा काही अडचणी आल्या का? कुठल्या गोष्टी तुम्हाला अशा वाटतं की मी शेअर करायला पाहिजे? मी राहते कोकणात, त्यामुळे मला एकच अडचण होती की आत्ता अवकाळी जो पाऊस झाला त्याच्यात मला यायला जमतंय की नाही, मुळात ह्याचीच मला अडचण होती. बाकी मला प्रवासाचा काही प्रॉब्लेम आला नाही किंवा इथे येऊन इथल्या लोकांनी खूप छान सहकार्य केलं. अगदी म्हणजे आपण वेगळ्या ठिकाणी आलोय आणि ह्या लोकांना कोणाही ओळखत नाही आपण, असं कुणीच म्हणजे अगदी सरांनी सुद्धा किंवा त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा असं कधीच जाणवू दिलं नाही. आता मी सकाळी इथे 9:30 वाजल्यापासून आहोत, आता जवळजवळ 3:30 वाजायला आले असतील, पण असं ते वाटत नाही की आपण खूप राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आलोय म्हणजे काय खूप स्ट्रिक्ट आहे नाही आहे म्हणत नाही, पण खेळीमेळीचं वातावरण आहे, त्यामुळे छान वाटतं. तुमच्या घरामध्ये कोणाला रांगोळीची आवड की तुम्ही पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये आहात असं काही? नाही, रांगोळीची आवड म्हणणं तर माझ्या आत्याला मुळात रांगोळीची आवड खूप आहे, त्यामुळे तिच्याकडून मला जास्त इन्स्पिरेशन मिळतं. म्हणजे मी हा कोर्स जॉईन करायच्या आधी मला आत्या जी रांगोळी काढायची त्याची मी कॉपी करायची लहान असताना, त्यामुळे तिच्याकडून मला ती आवड निर्माण झाली, तिच्या रांगोळी बघून. आणि तुम्हाला आता जे आपण स्पर्धा घेतोय, जेवढे स्पर्धक आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय आता एकंदरीत की काय होईल, कशा पद्धतीने पुढे गोष्टी घडतायत? सगळ्यांच्या रांगोळ्या पाहिल्या? सगळ्यांच्या रांगोळ्या अतिशय सुंदर आलेल्या आहेत. प्रत्येकानं जे शिकलेत ते पूर्णतः त्या रांगोळीमध्ये काढण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांनी. मीही प्रयत्नच केलाय, बघू आता काय होतं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.